नमस्कार मित्रांनो, मी पृथ्वीराज. कॅन्डलक्राफ्टच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत निफ्टी ही उद्याच्या दिवशी कशा पद्धतीने वर्क करू शकते याचा एक अनालिसिस. तर आता आपण बघतोय की हे कालचा आणि आजचा अशा 2 दिवसाचा हा एक अनालिसिस इथे दिसतोय. म्हणजेच काय, तर कुठे ओपन झाली, कुठे क्लोज झाली, हे आपल्याला इथे दिसतं. तर आता बघूया की कालच्या दिवशी मार्केटचा हाय काय होता. हा तर अ, आणि लो होता हा, बरोबर. आणि आज जे मार्केट ओपन झालं ते ओपन झालं इथे, बरोबर. आजच्या मार्केटचा हाय आणि लो हे देखील आपण मार्क करून घेऊ. हा झाला आजच्या मार्केटचा हाय आणि हा झाला आपल्या आजच्या मार्केटचा लो. ह्यामध्ये आपण काय बघतोय की मार्केट कुठे ओपन झालं आणि कुठे क्लोज झालं, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लावता यावा की मार्केट सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे. आता इथे बघताय की कालच्या दिवशी मार्केट ह्या रेंजमध्ये एक सपोर्ट घेतलेला आहे. सेम सपोर्ट आज मार्केटने जेव्हा क्लोजिंग केलं त्यावेळीही घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो सपोर्ट आहे हा ई आणि हा ई, हा बघा, हा जो 100 पॉईंटचा हा जो सपोर्ट दिसतोय, जिथे मार्केट कंटिन्युअसली फिरतंय, ते एका रेंजमध्ये फिरतंय. हा बघा, हा इथून खाली आला, इथून परत वर गेला, इथून खाली आला, जेव्हा त्याने ब्रेक केलं त्यावेळी तो खाली पडला. तर हा झाला एक अनालिसिस. म्हणजे काय की हे आपण एक मेथड, टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टीने आपण हे बघितलेलं. आता ह्याच्यामध्ये थोडासा एक ऑप्शन चेन डेटा काय आहे तो बघूया आणि एफ आय एस डेटा आणि डी आय आय डेटा बघूया. तर आपण एफ आय आय डेटा आणि डी आय आय डेटासाठी स्टॉक एज ही वेबसाईट आपण वापरतोय. हे कोणत्याही प्रकारचं एक कसं पेड प्रमोशन वगैरे नाहीये, हे जस्ट तुम्हीही वापरू शकता. तर हा आजचा डेटा आहे. आज त्यांनी 3 जुलै 2025, त्यामध्ये काय दिसतंय की एफ आय आय ने कॅश मार्केटमध्ये 1400 कोटी एवढी ही केलेली आहे, सेलिंग केलेली आहे. आणि डी आय एस ने 1300 कोटी एवढी बाईंग केलेली आहे. याचा अर्थ काय की एक नॉर्मल, म्हणजे 1400 कोटी सेलिंग आणि 1300 कोटीची बाईंग, म्हणजे एवढा फारसा काही डिफरन्स याच्यामध्ये दिसत नाही. आणि त्याचबरोबरीने आता निफ्टी आपण -0.2% मध्ये क्लोजिंग दिसते. ही झाली निफ्टी ओव्हरव्ह्यू. त्याच पद्धतीने आपण बघूया ऑप्शन डेटा काय म्हणतो. तर ऑप्शन डेटामध्ये काय म्हटलंय की 25,500 ह्याच्यावरती अप्रॉक्सिमेट हा इथे ऑल सेलिंग झालेली आहे. त्यामुळे एक अंदाजे उद्या मार्केट एकतर निगेटिव्ह मध्ये ओपन होऊ शकतं, नाहीतर निगेटिव्ह टू साईड वेज अशा पद्धतीने त्याची ओपनिंग होऊ शकते. आता बघूया त्यांचं हे कशा पद्धतीने वर्क करेल. आता जसं की आपण इथे हा सपोर्ट ड्रॉ केलाय, त्याच्या आधी आपण ह्या लाईन्स आहेत त्या आपण डिलीट करूया आणि जस्ट आपण सपोर्ट वरती विचार करू. आता हा जो सपोर्ट आहे, इथे आपल्याला काय समजतंय की मार्केट जर ह्याच्या खाली आलं तर मार्केटला फॉल येऊ शकतो, किंवा मार्केटची ओपनिंग जर ह्याच्या खाली आली तर इकडनं सेलिंग होऊ शकते मार्केटमध्ये. त्याच पद्धतीने जर मार्केट थोडंफार साईडवेज गेलं तर ह्या झोनमध्ये मार्केट कंटिन्युअसली वर खाली होऊ शकतं आणि त्याच्यानंतर एखादा ब्रेकआउट येऊन ते वर जाऊ शकतं किंवा खाली येऊ शकतं. थोडक्यात आजचा अनालिसिस काय म्हणतोय की मार्केट एक तर उद्या निगेटिव्ह ओपन होऊ शकतं, नाहीतर साईडवेज टू निगेटिव्ह अशा पद्धतीमध्ये वर्क करू शकतो. आता आपण डे टाइम फ्रेम वरती बघूया की नक्की मार्केटचं काय विजन दिसतंय. आता आपल्याला काय दिसतंय की इथे 25,400 ही जी लाईन आहे त्या लाईन वरती एक मजबूत सपोर्ट मार्केट घेत आहे. कारण
कालची ही कॅन्डल त्याच लेवलवरनं वर गेली होती आणि आजची मार्केटने त्या लेवलला ब्रेक केलेला नाही, तिने तिच्या वरच ब्रेक केलेला आहे. हा एक आपल्यासाठी एक ऍडव्हान्टेज आहे. हे जर ब्रेक झालं मार्केट तर इथून पद्धतशीर खाली येऊ शकतं, नाहीतर थोडाफार कन्सोलिडेट करून खाली येईल. हा एक झाला आपला निफ्टीसाठीचा एक अनालिसिस. तर आजचा जो आपला अनालिसिस केलेला आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तो अनालिसिस तुम्हाला कितपत योग्य वाटत आहे किंवा तुम्हाला त्याचा किती उपयोग झाला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. नमस्कार.